श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे शनी जयंती. त्याचबरोबर आज दर्श अमावस्या देखील आलेली आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. शनी जयंती ही या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता म्हणून ही शनी जयंती साजरी केली जाते. तर शनिदेवांची विधिवत पूजा अर्चा केल्याने, व्रत केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातील जी काही शनीची साडेसाती आहे तर ती निघून जाते. त्याचबरोबर जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होऊन जातात आणि व्यक्तीची भरभरून प्रगती होते. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे आणि अमावस्या ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी या दोघांची देखील पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर आपले पितृ असतात तर त्या पितरांना देखील अमावस्या तिथी ही समर्पित असते. त्यामुळे या दिवशी पितरांची सेवा आणि पूजा आणि उपाय केले जातात. त्याचबरोबर अमावस्या हा दिवस घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवसाचा फायदा आपल्याला करून घ्यायचा असतो. म्हणून या दिवशी आपल्याला एक उपाय मी सांगत आहे तो करायचा आहे. संध्याकाळी घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, अदृश्य शक्ती यांचा नाश होऊन जाईल आणि आपल्या घरची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी अगदी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. हे उपाय केल्याने आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील. अमावस्या या 10 दिवस जो आहे ना तर तो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप विशेष दिवस मानला जातो. पण अमावस्या हा दिवस जेवढा चांगला आहे तेवढा वाईट देखील आहे. कारण या दिवशी बरेच तांत्रिक क्रिया करणारे लोक हे तांत्रिक क्रिया करत असतात. म्हणूनच आपल्याला ह्या तांत्रिक क्रियांपासून वाचण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे ती दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर पहा, जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत, भांडणं होत आहे, कलह होत आहे, मतभेद निर्माण होत आहेत, त्याचबरोबर घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल, आपल्या कुटुंबातील व्यक्तीच आपल्या एकमेकांच्या दुश्मन बनलेल्या असतील, त्याचबरोबर घरामध्ये वारंवार आजारपण निर्माण होत आहे, केलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ह्या निर्माण होत असतील, आपल्या घरामध्ये एकामागून एक संकट हे येत असतील, त्याचबरोबर आपण खूप कष्ट मेहनत करत आहोत परंतु त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होत नसेल, आपण कोणतेही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत नसेल, तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. यापैकी तुम्हाला दोन्ही उपाय करणं शक्य झालं तर दोन्ही उपाय करा. नाही शक्य दोन्हीपैकी एक उपाय केला तरी चालेल, पण शक्य झाल्यास दोन्हीही उपाय केले तरी चालेल. तर पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत काळे तीळ. अमावस्येला काळ्या तिळांना अतिशय महत्त्व असतं आणि हे काळे तिळांचे जे उपाय आहेत तर ते जर केले तर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर काळे तिळांमुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती सुद्धा बाहेर जाते. तर पहा, आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला थोडीशी घ्यायची आहे. त्याचबरोबर 5 लवंगा ज्या आहेत त्या अखंड आपल्याला घ्यायच्या आहेत, कुठेही तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ देखील आपल्याला घ्यायचं आहे. या 4 वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला ह्या सर्व वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत. हातामध्ये घेतल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ह्या वस्तू
डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत. घरामध्ये अगदी लहानातील लहान मुलं असतील, मोठ्यातील मोठे माणसं असतील किंवा आजारी व्यक्ती असतील, सर्वांवरून तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत. अगदी स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक भिंतींना, प्रत्येक कोपऱ्याला टच करायच्या आहेत. भिंतींना टच करत असताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून देखील ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो खूप महत्त्वाचा असतो. तिथूनच चांगले, वाईट, लक्ष्मी हे सर्व आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू तुम्हाला डायरेक्ट घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि परत घरामध्ये घेऊन यायच्या नाही. ह्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला एखादं घर आहे किंवा मग कुणी राहत आहे, तिथे जागा नाही आहे, तर मग तुम्ही ह्या वस्तू तुमच्या डस्टबिनमध्ये टाकून दिल्यात तरीसुद्धा चालतील. किंवा मग ह्या वस्तू तुम्ही एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये 2-3 कापराच्या वड्या टाका आणि ह्या वस्तू जाळून टाका. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्या वस्तू जाळून टाकू शकता. किंवा मग तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन आहे तर त्या डस्टबिनमध्ये देखील तुम्ही ह्या वस्तू फेकून देऊ शकता. फेकून दिल्यानंतर तुम्हाला परत त्या ठिकाणी वळून पाहायचं नाही. मागे वळून जर तुम्ही पाहिलं तर ती नकारात्मकता परत आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते. त्यामुळे मागे वळून पाहायचं नाही. घराच्या आतमध्ये आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराचा दिवा लावून तिथे नमस्कार करायचा आहे. पहा, तुम्हाला अशा पद्धतीने हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय मी सांगणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. तर पहा, हा नारळ तुम्हाला सोलून घ्यायचा आहे आणि त्याला शेंडी तशीच ठेवायची आहे आणि हा नारळ घेताना त्यामध्ये पाणी असायला हवं. त्यानंतर या नारळावरती तुम्हाला शेंदुराच्या साह्याने त्रिशूल काढायचं आहे. जर तुमच्याकडे शेंदूर असेल तर तुम्ही त्रिशूल शेंदुराने काढा, नसेल तर कुंकवाने काढले तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो प्रत्येक व्यक्तींवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 3 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तींवरून उतरवायचा आहे. त्याचबरोबर सर्व घरामध्ये हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला हा नारळ 3 वेळा उतरवायचा आहे. तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, त्या दोन्हींवरून सुद्धा तुम्हाला हा नारळ 3 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नारळ फोडायचा आहे आणि तो फेकून द्यायचा आहे. तसाच पूर्ण नारळ तुम्हाला फेकायचा नाही. तो नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि तो नंतर फेकून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला आजच्या दिवशी हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. या दोन्हीपैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य होईल तो तुम्ही करा आणि दोन्हीही उपाय केले तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, खूप चिडचिडेपणा करत आहेत, मग त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता. 5 तुळशीचे पानं घ्यायचे आहेत आणि 5 काळ्या मिऱ्या नसतात का त्या घ्यायच्या आहेत. काळी मिरी आणि 5 तुळशीचे पानं मुलांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.